शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्ठावंत शिवसैनिकांना मानाचा जय महाराष्ट्र. मी आज आपल्यासमोर एक विषय घेऊन आलेला आहे. तो विषय आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. होय, आज आपण बघतोय महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीला चाललंय, कुठे नेऊन ठेवलंय महाराष्ट्र माझा. या विषयावर मी आज आपल्यासमोर सविस्तर माझे मुद्दे मांडणार आहे. आत्ताच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं त्याच्यानंतर म्हणजे एक विश्लेषणात्मक त्याच्यावरती एक चर्चा केली, मित्रांसोबत पण चर्चा केली, मी वृत्तपत्रांवरती ऐकलं. आजकाल जे महाराष्ट्राचं राजकारण चाललेलं आहे ते महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या मुद्द्यावर आहे, महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या मुद्द्यावर होतं. आज महाराष्ट्राचं राजकारण कुठे, महाराष्ट्राचं राजकारण औरंगजेबावर चर्चा करतो, राहुल सोलापूरकरवर चर्चा करतो. आज महाराष्ट्राचं राजकारण अब्बू आझमीवर चर्चा करतो. परंतु महाराष्ट्रातील हे विषय आहेत का चर्चा करण्याचे? आज महाराष्ट्रात भरपूर असे विषय आहेत. शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सर्वात मोठा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसमोर पडलेला प्रश्न. त्याच्यानंतर लाडक्या बहिणीचं काय झालं, बरोबर. हे चर्चेचे विषय सोडून सत्ताधारी पक्ष हे आपल्या महाराष्ट्राच्या तमाम जनतेचं लक्ष भटकवून आपल्याला दुसऱ्या विषयांकडे चर्चेले जात आहे. दुसरे विषय कोणते आणले जात आहेत? अब्बू आझमी, औरंगजेबाची जी काही कवर आहे त्याच्यावरती चर्चा केली जाते, परंतु आपले मूळ प्रश्न बाजूला ठेवत आहेत. तर मी आज त्याच मूळ प्रश्नांना बदल देण्यासाठी आज आपल्यासमोर उभा आहे. आज महाराष्ट्राचं राजकारण, महाराष्ट्राच्या राजकारणाचं झालेलं चिखल याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहे. आताच महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय घेतला, ना माझ्या लाडक्या बहिणींचा विषय घेतला, ना महाराष्ट्राच्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घेतला, ना महाराष्ट्रातील जे काही आताचं जे राजकारण आहे, जे कायदा सुव्यवस्था, कुठेही महाराष्ट्राच्या राज्यातील कायदा सुव्यवस्था, गृहमंत्री काय करतात? गृहमंत्र्यांना महाराष्ट्राच्या जनतेची काहीही पडलेली नाही, ना त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचं पडलेलं नाही, ना महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांचं पडलेलं नाही. ते फक्त महाराष्ट्राच्या राजकारणावरती आपली स्वतःची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करतात. परंतु आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपलं. महाराष्ट्राच्या तमाम शेतकऱ्यांना असं वाटलं होतं की कर्जमुक्ती केली जाईल, कर्जमाफी केली जाईल. ज्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं त्यावेळी पहिल्याच अधिवेशनामध्ये, नागपूरच्या पहिल्याच अधिवेशनामध्ये उद्धव साहेबांनी महाराष्ट्रातील जनतेच 3 लाखापर्यंतची सरसकट कर्जमुक्ती केली होती. होय, कर्जमुक्ती, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती उद्धव साहेबांनी करून दाखवली. ती पण कागदपत्री नाही, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि प्रत्यक्षात 7/12 कोरा करण्याचं काम उद्धव साहेबांनी केलं होतं. परंतु आताच्या अर्थसंकल्पामध्ये काय, विरोधी पक्ष प्रश्न विचारतोय शेतकऱ्यांबद्दल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल, परंतु सत्ताधारी पक्ष त्याच्यावरती शब्द काढायला तयार आहे. अजित पवार हल्ली म्हणतायत की 31 मार्चपर्यंत तुम्ही तुमचे कर्ज भरून टाका, कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडे पैसा नाही. होय, असं बोलताय. परंतु तेच इलेक्शनच्या काळामध्ये, ज्यावेळेस सत्ता स्थापनेच्या अगोदर इलेक्शन कॅम्पेनिंगमध्ये आम्ही काय घोषणा केली होती की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढीव रक्कम देऊ. त्या आज लाडक्या बहिणी आज यांच्या परत्या का झाल्या? कारण का याच लाडक्या बहिणींना ज्यांनी 1,500 रुपये दिले होते तेच आता 7 ते 7.5 लाख महिलांचे अर्ज अपात्र करून त्यांना बाद केलेला आहे. या योजनेतून उघडण्यात आलेला आहे. का आता ह्या लाडक्या बहिणी परत्या का झाल्या? तुमच्या पैसा नाही. ज्यावेळेस सत्ता स्थापन करायची होती त्यावेळेस 1500 रुपये तुम्हाला 2100 रुपये वाढीव रक्कम देण्यात येईल. ही जी काही घोषणा तुम्ही केली होती त्याचं झालं काय? विरोधी पक्ष विचारतो आणि सत्ताधारी पक्ष त्याला उत्तरच देते. सत्ताधारी पक्ष हे लक्ष विचलित करून आपलं मत औरंगजेब, अब्बू आझमी, दिशा सालिया, कुणाल कामरा याच्यावरती भरकटवते, आपल्याला तिकडे खेळवते, लक्ष आपलं तिकडे विचलित करते. परंतु त्यांना महाराष्ट्राच्या जनतेचे पडलेले प्रश्न हे मात्र त्यांना सोडवायचे नाही. लक्षात ठेवा, आज महाराष्ट्र कोणत्या पातळीला चालले. अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वाटलं होतं विरोधी पक्षनेता, होय, विरोधी पक्षनेता हा असायलाच पाहिजे. सरकारला धारेवर धरण्यासाठी आणि महाराष्ट्रातील
हे विधानमंडळामध्ये मांडण्यासाठी विरोधी पक्षनेता, सक्षम विरोधी पक्षनेता होय उद्धव साहेबांनी माननीय शिवसेना नेते भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिलं होतं. असं वाटलं होतं की अधिवेशन संपण्याच्या अगोदर सत्ताधारी पक्ष महाराष्ट्राला एक सक्षम विरोधी पक्षनेता देईल, परंतु काय झालं, त्यांनी संविधानाचं राज्य आहेच नाही, महाराष्ट्रामध्ये संविधानाचं राज्य चालतच नाही, कायद्याचं राज्य आहेच नाही. जर कायद्याचं राज्य जर असतं तर त्यांनी विरोधी पक्षनेता हे आपल्या महाराष्ट्र राज्याला सक्षम विरोधी पक्षनेता निवड करून महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला निवडून दिला असता, परंतु त्यांनी त्या नावाची घोषणाही केली नाही. थोडं घाबरते विरोधी पक्षाला, होय सत्ताधारी मुठभर विरोधी पक्षाला घाबरते, कारण शिवसेनेचा निष्ठावंत वाघ आहे माननीय भास्कर जाधव हे कार्यक्षम आणि तडफदार हुशार व्यक्तिमत्व असलेले शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहे. या वाघाने विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंच, परंतु जर विरोधी पक्षनेते हे पद जर त्यांच्याकडे दिले असते तर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून यांना लपेटीस धरले असते. त्यामुळे त्यांनी विरोधी पक्षनेतेच नावाला त्यांनी पूर्णविराम दिलाच नाही, अर्धविरामात संपून टाकलं. विरोधी पक्षनेता नकोच आहे त्यांना, एवढे घाबरतायत ते विरोधी पक्षाला. हल्ली महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या पातळीवर चाललं, ना संविधानाचं राज्य, ना कायद्याचं राज्य, ना महिला सुरक्षित आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, कर्जमाफी याच्यावरती पण बोलायला तयार नाही, लाडक्या बहिणींचे वाढलेले 2100 रुपये देण्याचे त्याच्यावरती पण कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही. मग हा जो काही आहे सत्ताधारी पक्ष यांनी हे राजकारण कुठल्या पातळीला घेऊन चालले. आज महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे की नाही, कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा. आज मला तर वाटते आज एक सक्षम विरोधी पक्ष नेता जर असता तर महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी, महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न विधिमंडळात मांडण्यासाठी हा विरोधी पक्ष नेता त्यांनी सरकारला लेखीच धरले असते, परंतु त्यांना ते नकोय. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न त्यांना सोडवायचे नाहीत, म्हणूनच त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद हे दिले नाही. असो, आता तरी मला वाटते महाराष्ट्राच्या जनतेचे मनातील मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच असावे. मला तर उद्धव साहेबांना सांगायचे की आता मला तर वाटतं की त्यांनी एक प्रति सरकार स्थापन करावं. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जे आपले 40 ते 50 आमदार जे निवडून आलेले आहेत त्यांना एकत्र घेऊन एक महाराष्ट्रात प्रति सरकार स्थापन करावं, एक शॅडो कॅबिनेट तयार करावं आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, मजुरांचे आणि महिलांचे प्रश्न मार्गी लावावे, चर्चा करून विधिमंडळातील ते कामं महाराष्ट्राच्या जनतेचे करावे. होय, आज महाराष्ट्र उद्धव साहेबांकडे खूप मोठ्या आशेने बघतो. येणारा काळ हा उद्धव साहेबांचा असेल. उद्धव साहेब तुम्ही प्रति सरकार स्थापन करा. प्रति सरकार स्थापन करून महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे, महिलांचे, कामगारांचे आणि संपूर्ण वर्गाचे आपण हे प्रश्न सोडवावेत ही माझी आपणास एक छोटासा शिवसैनिक म्हणून एक माझा मेसेज आपल्यापर्यंत पोहोचावा हीच विनंती. होय, आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो चिखल झालेला आहे तो आपल्याला जर संपवायचा असेल, होय उद्धव साहेब आपली महाराष्ट्राला गरज आहे. महाराष्ट्राला जर वाचवायचं असेल, अदानीपासून जर हा महाराष्ट्र वाचवायचा असेल तर होय, आज आम्हाला अदानी भूषात मिळाला आणि आपण अडाणी मिळालो. होय, अदानीने संपूर्ण मुंबई घेण्याचा प्रयत्न केला, संपूर्ण मुंबई काबीज करण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे मुंबई सरकार आणि इतर त्यांच्यासोबत असलेले मित्रपक्ष हे मात्र असेच बघत राहिलेले आहेत, तर शब्दही काढत नाहीत. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय त्याबद्दल शब्द काढायला तयार नाही, परंतु तेच कुणाल कामरांनी मात्र एक गद्दार या शब्दावरची व्यंग कविता तयार केली. त्या कवितेच्या माध्यमातून जो काही सरकारवर टीका केली त्यावेळेस मात्र संपूर्ण गद्दार गँग रस्त्यावर उतरली. होय, संपूर्ण गद्दार गँग रस्त्यावर उतरली आणि त्यांनी दाखवून दिलं की महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकच गद्दार आहे, ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी सिद्ध करून दाखवलं. होय, मी त्या गद्दारांचं नाव बिलकुलही घेणार नाही. त्या संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की महाराष्ट्रातील गद्दार कोण आहे आणि गद्दार कोण आहे. होय, असं मला शेवटचं एवढंच सांगायचं आहे की उद्धव साहेब आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्र
खूप आशेने बघतोय. होय, महाराष्ट्राचं जे काही भविष्य आहे ते तुमच्या हातात आहे. येणारा काळ उद्धव साहेबांचाच असेल. म्हणून शिवसैनिकांना विनंती आहे की आतापासूनच कामाला लागा. तमाम मायबाप जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जे काही त्यांना अडीअडचणी असतील त्यांचे प्रश्न सोडवून उद्धव साहेबांचे हात बळकट करा. येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेब हे महाराष्ट्राचे नेतृत्व करतील याची मला खात्री आहे. होय, आपला हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करून नक्की कळवा. जय महाराष्ट्र.